नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये उदाहरणे पाहणार आहोत काही अंकगणित श्रेणीवरची। तर पहिलं उदाहरण इकडे दिलेलं आहे बघा, हे 5, 12, 19, 26 अंकगणिती श्रेणीमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला पदांचे क्रमांक आणि पद लिहून घ्यायचं। T1 5, T2 12, T3 19 अशा स्वरूपामध्ये येतील। T4 26 या स्वरूपामध्ये ते येत आहेत। सर्वप्रथम आपल्याला ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही ओळखण्यासाठी फरक हा स्थिर आहे की नाही पाहायचा आहे आणि फरक काढण्यासाठी दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं आहे, म्हणजे T2 वजा T1, 12 वजा 5 उत्तर आलं 7। याच प्रकारे आपल्याला स्थिर आहे की नाही बघायचं, फक्त एक फरक काढून चालणार नाही। मग त्यासाठी T3 वजा T2 पण करावं लागेल, पुढच्या दोन जे संख्या आहेत त्यांचं पण वजाबाकी करावे लागेल। 19 वजा 12 तेही 7 आले, म्हणजे ह्याच्यामध्ये फरक हा स्थिर राहायला लागलेला आहे आणि हा फरक स्थिर राहायला लागलेला असल्यामुळे पहिले पद 5 आणि सामान्य फरक D जो आहे तो 7। मग आता याच्यामध्ये काय झालं की पुढच्या संख्या जर आपल्याला शोधायच्या असतील याच्या पुढे जाऊन, तर त्यासाठी आपल्याला फक्त 7 7 7 हे जे आहेत ते मिळवावे लागतील। फरक आपण मिळवतो, मग त्या 26 मध्ये आपण 7 मिळवले, 33 33 मध्ये 7 मिळवले 40 अशा स्वरूपामध्ये ते पुढच्या संख्या येणार आहेत। आता यामध्ये बघूयात पुढची संख्या, पुढचं उदाहरण पाहूयात। पुढच्या उदाहरणामध्ये आपण पाहू शकतो 2 ऋण 2 ऋण 6 ऋण 10 या संख्या पाहून आपल्याला लक्षात असं येतं की हा ऋण फरक असला पाहिजे, कारण संख्या कमी होत गेलेल्या आहेत। T1 2 आहे, T2 ऋण 2 आहे, T3 ऋण 6 आहे, T4 ऋण 10 आहे। आपण वजाबाकी करणार आहोत। दुसऱ्यामधून पहिलं पद वजा करायचं आहे, दुसरं पद ऋण 2, पहिलं पद ऋण 4 ऋण 2 म्हणून ऋण 4 हे त्याचं उत्तर येईल। याचबरोबर तिसऱ्यातून दुसरं पद वजा केलं, तिसरं पद आहे ऋण 6 वजा ऋण 2। आता याच्यामध्ये वजा वजा 2 चिन्ह आली म्हणून त्याचं धनचिन्ह झालं आणि धनचिन्ह झाल्यामुळे या 6 ची 2 ची वजाबाकी होईल, ते येईल 4, म्हणजे ऋण 4 मोठ्याचं चिन्ह दिल्यामुळं ऋण 4 त्याचं उत्तर आलं। अशाच पद्धतीने T4 मधून आपण T3 वजा करूयात, ऋण 10 मधून आपण ऋण 6 वजा करूयात, ऋण 10 अधिक 6 होईल आणि ऋण 4 येईल। आपण या ठिकाणी पाहतोय की याच्यामध्ये काय होतं आहे की फरक हा स्थिर राहिला, ऋण 4 ऋण 4 ऋण 4 हा फरक यामध्ये येत आहे। म्हणजेच काय झालं तर फरक जो आहे तो ऋण 4 आला, म्हणजेच D हा ऋण 4 आला, म्हणजे आपल्याला ही अंकगणिती श्रेणी आहे असं सांगता येईल, कारण फरक स्थिर आहे। D बरोबर 4 हा सामायिक फरक स्थिर आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे। आता आपल्याला पुढची दोन पदं शोधायची आहेत। शेवटचं पद ऋण 10 आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा फरक मिळवावा लागेल, म्हणजे येईल ऋण 10 अधिक ऋण 4 ऋण 14 आले। त्याचबरोबर ऋण 14 मध्ये ऋण 4 मिळवले, ऋण 18 आले। अशा पद्धतीने या 14 आणि ऋण 18 या दोन संख्या आपल्याला इकडे मिळाल्या। यावर आधारित आपण आता अंकगणिती श्रेणी आहे की नाही ओळखण्याचं उदाहरण पुढचे एक पाहूयात। याच्यामध्ये बघूयात 1 2 2 2 3 3 अशा स्वरूपामध्ये आले। इथे आता काही ठिकाणी सारखे आहेत, काही ठिकाणी वेगळे आहेत, ही असेल की नाही शंका आहे। T1 1 आहे, T2 1 आहे, T3 2 आहे, T4 2 आहे, T5 3 आहे, T6 3 आहे। आपण फरक त्याच्यामधला काढणार आहोत। फरक काढताना T2 मधून T1 वजा केले 1 0 येईल, T3 मधून T2 वजा केले तर 1 येईल, T4 मधून T3 वजा केले तर 0 येईल। म्हणजे फरकामध्ये काय होत चाललेलं आहे की फरकचा होत चालला, पहिल्याचा फरक 0 आला, दुसऱ्या दोघांमधला 1 आला, तिसऱ्यामधला 0 आला, म्हणजे फरक वेगवेगळा राहतोय। म्हणजे हा फरक आहे तो समान राहत नाही आहे, आणि समान राहत नाही म्हणजेच फरक स्थिर नाही आणि दिलेली अंकगणिती श्रेणी नाही, आणि अंकगणिती श्रेणी नसेल तर आपल्याला पुढच्या संख्या काढता येणार नाही। आता जी पुढची क्रमिका आहे ती आपण पाहूयात आणि त्या क्रमिकेमध्ये अंकगणिती श्रेणी आहे का नाही ओळखून पुढची दोन पदं आपण त्यामधली शोधूयात। आता ती कशी शोधता येतील तर ते आपण पहिल्यांदा T1 लिहून घेतला, T2 लिहिला, T3 लिहिला, T4 लिहून घेतले। हे जे क्रमाने येणारी पदं आहेत ती लिहून घ्यायची आहेत। वजाबाकी करूयात। T2 मधून T1 वजा केलं, T2 हा आहे, त्याच्यातून हा वजा करायचा आहे, मग ती ऋण 1/2 वजा 3/2
2 या स्वरूपामध्ये ते आलं. त्यानंतर त्याची वजाबाकी केली, छेद समान आहे, वरच्या अंशांची वजाबाकी होईल, तिथं आले -2/2 आणि त्याचं शेवटी उत्तर आलं -1. याच प्रकारे आपण T3 मधून T2 वजा करूयात. ते वजा करताना T3 आहे -1/2 -1/2 वजा 1/2 आणि हे वरची वजाबाकी आपण केली तर ती येणार आहे -2/2 म्हणजेच -1. T4 T3चे केल्यानंतर या ठिकाणी दोघांचे समान चिन्ह येतात म्हणून धनचिन्ह झालं आणि धनचिन्ह झालं म्हणून वजाबाकी केली तर 3 मधून 1 गेले तर 2 येतील. अशा स्वरूपामध्ये पुन्हा इथे एक -1 झालं. म्हणजे सगळ्यामध्ये फरक हा -1 येत आहे म्हणून आपण लिहिणार की सामान्य फरक D बरोबर -1 हा स्थिर आहे आणि ही अंकगणितीय श्रेणी आहे. आता पुढची पद शोधताना शेवटच्या पदामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, -1 मिळवायचं आहे म्हणजे सामान्य फरक मिळवायचा आहे. मग आपण तो सामान्य फरक मिळवूयात. आता -1 मिळवायचा म्हणजे 2/2 मिळवायचे, हे लक्षात ठेवा. मग आता 2/2 आपण जर या ठिकाणी मिळवले मग काय होईल, -2/2 जर या ठिकाणी आपण मिळवले तर येणार आहे -5/2. त्याच्यामध्ये -5/2 मध्ये -1 मिळवले तर येणार आहेत 7/2. अशा पद्धतीने आपण यावर आधारित उदाहरणं सोडवू शकतो.